हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत संत गाडगेबाबा माहिती मराठीमध्ये। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। गाडगेबाबा यांचे प्रारंभिक जीवन। संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 मध्ये शिवरात्रीच्या दिवशी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याच्या शेनगाव येथे परीट धोबी जातीमध्ये झाला। त्यांचे जन्म नाव डेबू असे ठेवण्यात आले। त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी तर आईचे नाव सखुबाई असे होते। त्यांच्या वडिलांना दारूची सवय होती, यामुळे त्यांचे स्वास्थ्य खराब राहायचे। घराची परिस्थिती अतिशय हलाखीची होती। डेबूजी यांचे बालपण त्यांच्या मामांकडेच गेले। त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती। डेबूजींना लहानपणापासूनच शेती व गुरांची निगराणी राखायला आवडत असते। लहान असतानाच डेबूजीचे वडील दारूच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडले। घरची परिस्थिती हलाखीची असल्याने लहानपणापासूनच गुरे चारणे, शेत नांगरणे, शेती करणे तसेच गावातील इतर कामे डेबूजी करू लागले। गाडगेबाबा गृहत्याग व सामाजिक कार्य। नंतरच्या काळात घरदार सोडून गाडगे महाराज संसार सुधारण्यासाठी घराबाहेर पडले। स्वच्छता हा त्यांच्यातील विशेष गुण होता। गावात कोठेही काम असो, गाडगे महाराज स्वतःहून पुढे यायचे। सार्वजनिक हिताची कामे सर्वांनी एकत्र येऊन करायला हवीत असे त्यांचे मत होते। घर सोडल्यानंतर जिकडे रस्ता दिसेल तिकडे ते चालत चालत निघाले। गाडगेबाबा फाटलेले कपडे आणि अंगावर एक जुनी चादर पांघरून पायी प्रवास करत असत। त्यांच्या हातात काठी व दुसऱ्या हातात एका मातीचे गाडगे असायचे, ज्यात ते जेवण करत असत। त्यांचे असे रूप पाहून लोक त्यांना भिकारी समजत असत। बऱ्याचदा त्यांना लोकांद्वारे अपमानित पण व्हावे लागले, परंतु त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले। गाडगेबाबा ज्या गावात पोहोचत असत त्या गावाला झाडून स्वच्छ करायचे। सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, शैक्षणिक सुधारणा, जातीभेद, अस्पृश्यता, व्यसनमुक्ती, प्राणी हत्या इत्यादी विषयावर त्यांनी आपले प्रवचन केले। देव दगडात नसून माणसात आहे असे ते सांगत असत। संत गाडगेबाबांनी अनेक तीर्थस्थानांवर मोठमोठ्या धर्मशाळा स्थापित केल्या। गरीब यात्रेकरूंना मोफत राहण्याची व्यवस्था त्यांनी केली। नाशिकमध्ये त्यांनी बनवलेल्या धर्मशाळेत 500 लोक एक सोबत राहू शकतात। याशिवाय अपंग लोकांसाठी पण ते कपडे, भांडे अशा वस्तू वाटत असत। संत गाडगेबाबाद्वारे स्थापित गाडगे महाराज मिशन आज पण समाजसेवेत कार्यरत आहे। अशा हे मानवतेचे महान उपासक 20 डिसेंबर 1956 ब्रह्मलीन झाले। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।